नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. नमस्कार. आज आपण अनुभव ऐकणार आहोत कल्याण येथील श्री सुरेश दादा नारायण पाटील यांचा. ते असं म्हणतात, मी सुरेश नारायण पाटील, राहणार कल्याण. 20 मार्चला लॉकडाऊन पडलं आणि सर्व जग जिथल्या तिथे स्थिरावलं. त्या दरम्यान मी रविवार असल्यामुळे घरीच होतो आणि त्यामुळे कामावर जायची पंचायत झाली. काय करावं, कसं जावं काही समजत नव्हतं. पण त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी एमर्जन्सी असणाऱ्या लोकांना जाणे येण्याची परमिशन दिली. मग काय, दुसऱ्या दिवशीच मी माझी बाईक घेऊन कामाला गोवंडी येथे गेलो. जवळजवळ महिनाभर मी शनिवारी घरी येऊन सोमवारी सकाळी कामावर जायचो. असे केले आणि एके दिवशी बायको आजारी होती म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेलो तर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. आणि त्यावेळी असलेल्या नियमानुसार आम्हा सगळ्यांनाच चेक केले तर आम्ही सगळेच पॉझिटिव्ह निघालो. फक्त माझी मुलगी निगेटिव्ह होती. 20 ते 25 दिवस आम्ही घरातच क्वारंटाईन होतो. माझी आई पूर्ण बेडवर असल्यामुळे त्या काळात तिने काहीच खाल्ले नव्हते. म्हणजे ती तोंडच उघडत नव्हती. तर तिला चारणार तरी कसं, अशी आमची अडचण झाली होती. त्याचवेळी 20 ते 25 दिवसांमध्ये मला श्री गजानन महाराजांबद्दल थोडी माहिती भेटली आणि महाराजांनी मला आपल्याकडे आकर्षित केले. मलासुद्धा श्री गजानन महाराजांचा ध्यास लागला. आता मला फक्त गजानन महाराजांचा फोटो, गजानन विजय ग्रंथ आणि अंगारा पाहिजे होता. तो काळ कोविडचा असला तरी बरंच काही चालू झालं होतं. म्हणून मी आणि माझी बायको अनिता असे आम्ही माझ्या बाईकवर कल्याण मार्केटमध्ये फोटो आणि गजानन विजय ग्रंथ शोधत होतो. आम्हाला मार्केटमध्ये कोठेच फोटो भेटला नाही. पण एका स्टेशनरीच्या दुकानात गजानन विजय हस्तलिखित ग्रंथ भेटला. मग एका मुसलमान दुकानदाराने असं सांगितलं की यांचा फोटो फक्त यांच्या मंदिरातच भेटेल. मग त्याला विचारले की महाराजांचे मंदिर कुठे आहे. त्यांनी सांगितले की यांचे मंदिर बैल बाजार येथे आहे. मग आम्ही बैल बाजारमध्ये गेलो आणि तेथे गजानन महाराजांचे मंदिर दिसले. पण ते लॉकडाऊनमुळे बंद होते. मी माझी बाईक मंदिराच्या समोर थांबवली आणि अनिताला म्हटले की तू इथेच थांब, मी मंदिराच्या दरवाजात जाऊन येतो. त्याप्रमाणे मी मंदिराच्या टाळा लावलेल्या जाळीदार शटरजवळ गेलो आणि आतमध्ये कोण दिसते का ते पाहू लागलो. आत तर कोणीच दिसत नव्हते. फक्त महाराजांची चिलीमधारी मूर्ती होती. मी शटर बाहेरूनच महाराजांना नमस्कार केला आणि मागे वळलो तर अचानक मंदिरातून आवाज आला की थांबा, काय हवंय. मी पुन्हा मागे वळून बघितले तर एक उंच, धिप्पाड, अजाणुबाहू, पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातलेला माणूस माझ्या दिशेने येताना दिसला. तो एकदम माझ्याजवळ आला आणि पुन्हा बोलला, बोला. मग मी फक्त त्याला महाराजांचा फोटो हवा आहे असं सांगितलं. तर ते म्हणाले, थांबा आणतो. मी फक्त मागे वळून पुन्हा माझ्या बायकोकडे बघितलं असेल तोच ती व्यक्ती महाराजांचा एक फोटो आणि प्रार्थना स्तोत्र असं घेऊन माझ्यासमोर उभी ठाकली. मग मी त्यांना विचारलं किती द्यायचे. तर ते पटकन बोलले, फक्त 7 रुपये. मी माझ्याजवळची 10 रुपयाची नोट त्यांच्या हातात ठेवली. त्यांनी ती नोट जशी सदऱ्याच्या खिशात घातली तसाच हात बाहेर काढून 3 रुपये माझ्या हातात ठेवले. मी त्यांना अजून काही विचारणार तेवढ्यात ते माझ्या नजरेसमोरून दिसेनासे झाले. मग मी आणि माझी बायको घरी आलो. दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता. बायको म्हणाली, अहो उद्या गुरुवार आहे, आईंनी पण काही खाल्लं नाही, तर तुम्ही गजानन विजय ग्रंथ वाचाल का सकाळी लवकर उठून. मी पण तिला हो म्हणालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला अचानक 4 वाजताच जाग आली आणि मी जेव्हा जागलो तेव्हा माझ्या अंगात कसलाच आळस किंवा कंटाळा नव्हता. जणू महाराजांनीच माझी झोप अगदी छान पूर्ण करून पोथी वाचण्यासाठी माझ्या शरीरामध्ये उत्साह भरला होता. मी आंघोळ केली, शुचिर्भूत झालो. महाराजांचा फोटो समोर ठेवला आणि बाजारातून आणलेला गजानन विजय ग्रंथ अगदी मनापासून वाचायला लागलो. पहिलीच वेळ असल्यामुळे ते 21 अध्याय संपवता मला संध्याकाळचे बरोबर 7 वाजले. संध्याकाळी महाराजांची आरती झाली. त्यांना नैवेद्य म्हणून माझ्या बायकोने शिरा बनवला होता. मग मी माझ्या बायकोच्या सांगण्यावरून महाराजांना विनंती केली की महाराज, माझ्या आईने काहीच खाल्ले नाही, तेव्हा तिला तारा किंवा मारा. असे बोलून मी महाराजांच्या समोरील अंगारा चिमटभर घेतला, महाराजांच्या पायाला लावला आणि आईच्या तोंडात सोडला. आणि काय आश्चर्य, 2-3 सेकंदातच आईचे तोंड जे महिनाभर बंद होते ते उघडले आणि आईने महाराजांच्या प्रसादाबरोबरच 2 चपात्यासुद्धा खाल्ल्या. आणि अजूनपर्यंत माझी आई चांगली आहे आणि खाते आहे. हाच माझा महाराजांवरचा एक अलौकिक अनुभव आहे. तो मला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावा असं वाटत होतं. बाकी आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी महाराजांच्या नामजपाची प्रेरणा आहेच, ती सततच चालू राहणार आहे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराजांची गणगण गणात बोते मंत्रजप उपासना 2024. दरवर्षी होणारी आपल्या संत गजानन महाराज भक्त परिवाराची मंत्रजप उपासना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच दिनांक 9 एप्रिल 2024ला सुरू होत असून गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दिनांक 21 जुलै 2024ला उपासनेची सांगता होईल. दरवर्षी बरेचसे भक्त ह्या उपासनेत भाग घेत असतात. तुम्हाला ह्या उपासनेचे नियम माहिती करून घ्यायचे असतील आणि ह्या उपासनेत भाग घ्यायचा असेल तर 8160036631 ह्या नंबरवर तुमचे पूर्ण नाव व गाव व्हॉट्सॲप मेसेज करावे. दररोज कमीत कमी 5 माळा गणगण गणात बोते असा मंत्रजप करावा. हे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्तही जप तुम्ही करू शकता. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. तुम्हाला ह्या उपासनेची संपूर्ण माहिती दिली जाईल. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये आपण कळवू शकता. असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही चेक करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.